भागामध्ये आपण एक आणखी अनोखी मैत्री अनुभवणार आहोत, ती म्हणजे कलेची, म्हणजे पाश्चिमात्य आणि भारतीय कला प्रकारांचा एक संगम, फ्युजन. आता फ्युजन म्हणजे काय, तर कदाचित पाश्चिमात्य संगीतावरती भारतीय नृत्य प्रकार किंवा भारतीय संगीतावरती पाश्चिमात्य नृत्य प्रकार. म्हणजेच हे फ्युजन सादर करत असताना कुठलंही कन्फ्युजन न ठेवता दोन्ही कलांचा उचित मान ठेवून आम्ही हे दोन्ही कला प्रकार कलात्मक संगमातून तुमच्या समोर आणणार आहोत. या फ्युजन मधला पहिला प्रकार आपल्या समोर जो येणार आहे तो आहे बॅले. आता बॅले म्हणजे काय, तर इटालियन क्लासिकल डान्स प्रकार. अर्थात त्या काळी राजा महाराजांच्या दरबारात हा डान्स प्रकार सादर केला जायचा, पण त्यानंतर इंग्लंड, रशिया, फ्रान्स अशा विभिन्न देशांमध्ये फिरत फिरत मग तो बाहेर रंगमंचावरही सादर केला जाऊ लागला. असा हा बॅले नृत्य प्रकार आपल्या समोर सादर करण्यासाठी येते आजची आपली पहिली अप्सरा. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नेहा पेंडसे हिचं. मोहे शाम रंग दे दे, छुप जाऊंगी रात ही में, मोहे पी का संग दे दे. मोरा गोरा अंग ले ले, मोहे शाम रंग दे दे, छुप जाऊंगी रात ही में, मोहे पी का संग दे दे. नेहा, तू आतापर्यंत ह्या पर्वामध्ये इतके विभिन्न प्रकार दाखवलेले आहेस नृत्याचे. बॅले पहिल्यांदा केलायस तू. तू शिकलेस का ग बॅले? नाही, मला बॅले हा प्रकार अगदी नवीन आहे आणि बॅले म्हणजे फक्त टोजवर डान्स करणं. ह्याच्या व्यतिरिक्त मी बॅले पाहिलाही नव्हता, तर माझ्याकरता हे गाणं खूप चॅलेंजिंग होतं. आपण गुरूंचं मत जाणून घेऊया. मयूर वैद्य. इतकी गोड बॅलरीना समोर माझी उभी आहे. तू खूप म्हणजे मेहनत घेतली याच्यावरती, ती दिसली, कारण ही पण स्टाईल खूप कठीण आहे. जरी सॉफ्ट वाटली तरी तो सॉफ्ट कंट्रोल करून करणं परफॉर्म, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ते मला वाटतं छान स्टेजवर रंगमंचावर दिसत होतं. कॉंग्रॅच्युलेशन. मला फक्त कौतुक या गोष्टीचं करावंसं वाटतं की बॅले वेस्टर्न कंट्रीजमध्ये मुलगी साधारण 2-3 वर्षाची झाली की मला तर त्याच्या पूर्वीपासून म्हणजे ती जे चालायला लागली की तिला क्लासला घालतात या. आणि तू तर आता 4-5 दिवसात एक स्टाईल नवीन ग्रास्प करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि तू खूप मेहनत करून ती स्टाईल आत्मसात करण्याचा प्रयत्न केलास. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू आणि पुलवा तुला सुद्धा.
आपण आता मार्क्स जाणून घेऊया. मयूर, 8 मार्क्स मिळालेले आहेत. दीपाली, 7 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. सारिकाजी, तुम्हाला आमच्या या अप्सरेचा बॅले कसा वाटला? बैले बहुत ही क्लासिकल फॉर्म ऑफ डांसिंग है, वो हिप हॉप या दूसरी तरह का डांस नहीं. वहाँ बच्चे बचपन से उसे सीखना शुरू करते हैं, तो उस हिसाब से मुझे लगता है अगर आपने 4 दिन में किया है तो इट इज रियली वेरी नाइस एंड यू आर लुकिंग वेरी ब्यूटिफुल. आई मस्ट से दैट. थँक्यू मॅम. सो डू यू हॅव बीन डाइंग टू से दॅट टू यू. ओह, थैंक यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा कॉस्ट्यूम तुम्ही परिधान केलेला आहे तो तुम्ही असल्यामुळे अत्यंत सुंदर दिसतोय आणि तुम्ही तो कॅरी अतिशय सुंदर केलात पूर्ण परफॉर्मन्स मध्ये. हा फॉर्म कसा काय बाबा जमला तुम्हाला, कारण जमणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि फुलवा, तुमची कोरिओग्राफी सुद्धा सुरेख सुरेख होती. विशेषतः एका ठिकाणी तिकडे जाऊन हो यावरती तुम्ही जे पायांनी जे केलं ना, हा 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 सुरेख वाटलं. व्हेरी आय प्लीजिंग. असेच नवीन नवीन प्रकार फॉर्म्स आम्हाला पाहायची इच्छा आहे सर्वांकडनं आणि त्याची तुम्ही सुरुवात वेगळेपणाची नेहमीच ठेवलेली आहे. आय कॅन ओनली से वन थिंग, थँक्यू व्हेरी मच. नेहा, आज आपण मैत्रीबद्दल बोलतो आहोत. तुझ्या माझ्यामध्ये मैत्री आहे. हो हो. हा, पण आपल्या दोघांमध्ये एक कॉमन धागा आहे, तुला माहितीये? कॉमन धागा असा आहे की सगळेजण तुला सांगत असतात की ह्या कॉस्ट्यूम मध्ये तू खूप छान दिसतेस, तू सुंदर दिसतेस, हा कॉस्ट्यूम तुझ्यावरती खूप छान उठून दिसतोय वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी सांगतात. ह्याचं मूळ कारण आहे जातीच्या सुंदराला काही चांगलं दिसतं. तेच माझ्या बाबतीत आहे. शपथ सांगतो, मला तुम्ही कुठचेही कॉस्ट्यूम द्या, मी तितकाच देखणा दिसू शकतो. तुला पटतंय हे? मी सुंदर नाही दिसली तरी चालेल, तू नेहमी हँडसम दिसतोस. थँक्यू सो मच.